नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये या विषयातील ग्राहक शिक्षण या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक शिक्षण या दुसऱ्या प्रकरणात ग्राहक शिक्षण म्हणजे काय, त्याच्या विविध व्याख्या, ग्राहक शिक्षणाची गरज व महत्त्व, त्याचप्रमाणे स्वयंसेवी ग्राहक संघटनेची भूमिका काय असते, ग्राहक संरक्षण परिषदा, तसेच ग्राहक अभ्यास क्षेत्रातील करिअरसाठी आवश्यक कौशल्ये व भारतातील ग्राहक संरक्षण चळवळ या विविध मुद्द्यांचा समावेश दुसऱ्या प्रकरणात करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम आपण ग्राहक शिक्षणाची व्याख्या बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे, ग्राहकांमध्ये त्यांच्या अधिकारांसंबंधी जाणीव निर्माण करणे आणि या अधिकार रक्षणाची प्रेरणा देणे म्हणजे ग्राहक शिक्षण होय. Consumer education is a process of making consumers aware of their fundamental rights as consumer and to motivate them to realize their rights. म्हणजेच काय की ग्राहकांना त्यांच्या ग्राहक म्हणून असणाऱ्या अधिकारांविषयीची जाणीव निर्माण करणे आणि त्यांना ह्या अधिकारांची जाणीव निर्माण केल्यानंतर त्या अधिकारांचे रक्षण देण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे, यालाच आपण ग्राहक शिक्षण असे म्हणत असतो. दुसरी व्याख्या आहे, ग्राहक शिक्षण ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये ग्राहक वस्तू व सेवा कशी खरेदी करावी, यांचा उपयोग कसा करावा व त्यांचा उपयोग संपल्यानंतर त्यांची योग्य रीतीने विल्हेवाट कशी लावावी या संबंधी विचार करत असतात. पुढील व्याख्या आहे, ग्राहकांना माहिती पुरविणे, त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे म्हणजेच ग्राहक शिक्षण होय. या सर्व व्याख्यांचा अभ्यास करता आपल्याला असे सांगता येईल की ग्राहक शिक्षणामध्ये ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव निर्माण करणे, तसेच ग्राहकांना वेगवेगळी माहिती पुरवणे, ग्राहक म्हणून त्यांना कोणत्या गोष्टींची माहिती असली पाहिजे, तसेच ग्राहकांनी जागरूक कसे राहिले पाहिजे, त्याचप्रमाणे एखादी वस्तू खरेदी करताना योग्य निर्णय कसा घेतला पाहिजे किंवा त्यासाठी त्यांना त्यांच्यामध्ये कोणत्या क्षमता निर्माण झाल्या पाहिजे, याला आपण ग्राहक शिक्षण असे म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक शिक्षणामध्ये काही गोष्टींचा समावेश होत असतो. त्यात आपण सांगू शकतो की विविध वस्तू व सेवांची माहिती ग्राहकांना देणे. म्हणजेच काय तर ग्राहक शिक्षणामधून ग्राहकांना वस्तूंची व सेवांची माहिती देता येत असते. ग्राहकांच्या अधिकारांबद्दल जागृती निर्माण करणे. ग्राहकांना जे काही अधिकार आहेत ते ग्राहकांना बऱ्याच वेळा माहीत नसतात आणि म्हणून त्या अधिकारांबद्दलची माहिती ग्राहकांना देणे व त्याविषयीची जागरूकता ग्राहकांमध्ये निर्माण करणे. पुढे ग्राहकांना योग्य निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणे. ज्यावेळी ग्राहक आपण अशा व्यक्तीला म्हणतो की जी वस्तूची खरेदी करत असते किंवा सेवा उपभोगत असते, त्यासाठी ती व्यक्ती काहीतरी मूल्य हे देत असते, त्या व्यक्तीला आपण ग्राहक असे म्हणत असतो. आणि मग अशा ग्राहकाला ज्यावेळी एखादी वस्तू घ्यावयाची असेल तर ती वस्तू घेताना त्याला योग्य निर्णय घ्यावा लागत असतो आणि असा योग्य निर्णय घेण्यासाठी त्याला ग्राहक शिक्षण हे गरजेचे आहे. ग्राहकांना त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यास सांगावे. त्याचप्रमाणे ग्राहक शिक्षण हे एक साधन आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक शिक्षणाची काही उद्दिष्टे आहेत, ज्यामध्ये आपण पहिले उद्दिष्ट सांगू शकतो की भाववाढ व मक्तेदारी रोखण्यासाठी ग्राहकांना मदत करणे. दुसरे, व्यावसायिक दाराकडून होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचे बळ ग्राहकांमध्ये निर्माण करणे. आपल्या आर्थिक साधन सामग्रीचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करता येईल या संबंधी ग्राहकांचे प्रबोधन करणे. ग्राहक नीतीचे पालन करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देणे. व शेवटचे उद्दिष्ट आहे की उपभोगावर संयम ठेवण्याची प्रवृत्ती ग्राहकांमध्ये निर्माण करणे. म्हणजेच की ग्राहक ज्यावेळी वस्तू खरेदी करत असतो, त्या वस्तूचा तो उपभोग घेत असतो, तर तो उपभोगावर संयम ठेवण्याची प्रवृत्ती ही ग्राहकांमध्ये निर्माण करण्याचं ग्राहक शिक्षणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक शिक्षणाचे विविध मार्ग आपल्याला इथे बघाव्यास मिळतील. यामध्ये पहिला मार्ग आहे की ग्राहकांचा प्रत्यक्ष सहभाग.
मग यासाठी वेगवेगळे शिबिरे आयोजित केले जातात, मेळावे भरवले जात असतात, वेगवेगळ्या बैठका घेतल्या जात असतात, ज्याला आपण मीटिंग असे म्हणत असतो. त्याचप्रमाणे ग्राहकांसाठी अभ्यास वर्ग हे आयोजित केले जात असतात. त्याचप्रमाणे मनोरंजनाद्वारेही ग्राहक शिक्षण केले जात असते. मग त्यामध्ये पोवाडे, गाणी, विद्यार्थ्यांमार्फत पथनाट्य सादर केले जात असतात. काही ओव्या असतात ज्या आपण आकाशवाणीवर ऐकत असतो. त्याचप्रमाणे काही अभंग, कीर्तन किंवा लोकगीत किंवा भारुड हे जे मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आहेत यांच्या मार्फत सुद्धा ग्राहक शिक्षण हे केले जात असते. त्याचप्रमाणे ग्राहकांचे प्रबोधन केले जात असते. आजही आपल्या देशात ग्रामीण भागात बराच ग्राहक वर्ग आपल्याला बघावयास मिळतो आणि ग्रामीण भागात इतर प्रसार माध्यमांपेक्षा रेडिओ या प्रसार माध्यमाचा जास्त वापर केला जातो. म्हणून रेडिओ मार्फत ग्राहकांचे प्रबोधन केले जात असते. दूरचित्रवाणी आहे, वर्तमानपत्रे आहेत, मासिके आहे, यांमार्फत सुद्धा ग्राहक शिक्षण केले जात असते. पुढे आपण सांगू शकतो की महाविद्यालयीन शिक्षण असेल किंवा शालेय अभ्यासक्रम असेल त्यातही काही प्रकरणांचा समावेश करून ग्राहक म्हणजे जो भावी ग्राहक निर्माण होणार आहे, जो आज विद्यार्थ्यांमध्ये त्यांना ग्राहक शिक्षण दिले जात असते. त्याचप्रमाणे माहितीच्या आदानप्रदानामार्फत ग्राहक शिक्षण केले जात असते. माहितीच्या आदानप्रदानामध्ये वेगवेगळे चर्चासत्र असतात, सेमिनार्स आपण म्हणू त्याला, किंवा परिसंवाद, कॉन्फरन्सेस असतील, काही व्याख्यानं असतील, लेक्चर्स असतात, त्यांच्या मार्फतही ग्राहक शिक्षण हे केले जात असते. त्याचप्रमाणे साहित्य व प्रकाशन की ज्यामध्ये नियतकालिके असतील, संशोधनात्मक अहवाल असतील, हस्तपुस्तक असतील किंवा विविध पुस्तके असतात की ज्यांच्या मार्फत ग्राहक शिक्षण हे केले जात असते. या सर्व मार्गांबरोबरच इतर काही मार्ग आहेत ज्यामध्ये वेबसाईट तयार करणे, ग्राहकांसाठी वेगळी वेबसाईट तयार केली जात असते, माहिती पत्रक असतील, तपास पत्रके असतील, दृकश्राव्य माध्यमे असतील, त्याचप्रमाणे प्रात्यक्षिकांमार्फत सुद्धा ग्राहक शिक्षण केले जात असते. त्याचप्रमाणे विविध प्रदर्शनं भरवली जात असतात की ज्यातून ग्राहक शिक्षण हे केले जात असते. विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक शिक्षण या प्रकरणात आज आपण ग्राहक शिक्षण म्हणजे काय, ग्राहक शिक्षणाचा अर्थ, व्याख्या, ग्राहक शिक्षणाची गरज व महत्त्व, तसेच ग्राहक शिक्षणाची विविध उद्दिष्टे व ग्राहक शिक्षणाचे विविध मार्ग आपण अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.